कोल्हापूर, सांगली व इचलकरंजीसह 4 महापालिकांमध्ये पूर, वादळ व उष्णतेच्या आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने 3200 कोटीचा प्रकल्प मंजूर झालाय। त्यातील पहिल्या टप्प्यातील 963 कोटीच्या कामांना महसूल व वन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रकल्पांतर्गत नद्यांचे खोलीकरण, निचरा यंत्रणा, राधानगरी धरणातील दरवाजे यासारखी कामे होणार। राज्य सरकारच्या महाराष्ट्र प्रतिसाद श्रम विकास कार्यक्रम आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून सौर ऊर्जा, औद्योगिक विकास, जलसंपदा सुधारणा व शाश्वत विकासास चालना देणारे अनेक प्रकल्प सुरू आहेत। राज्याचा 2027 पर्यंत 1 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी या योजनांचा मोठा वाटा राहणार आहे। गोकुळ सोबत गोकुल